नाशिक जिल्ह्यातली बातमी आहे। नाशिक जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस हा स्क्वेल लाईन क्लाउडिंगचा दुर्मिळ प्रकार होता। नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात ही दुर्मिळ घटना होती। याविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरामध्ये बुधवारी 1.5 तास झालेल्या पावसामुळे पूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं होतं आणि हा पाऊस जो होता हा अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात आला होता। असा पाऊस कधीही नाशिक शहरात झालेला नाही। नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आपण हे जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून। सर, काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? कशा पद्धतीचा हा पाऊस होता? बुधवारी नाशिकमध्ये जो पाऊस झाला तो 90 मिनिटांमध्ये 92 मिलीमीटर एवढा पाऊस झाला। हा प्रचंड प्रमाणात झाला आहे। बेसिकली स्क्वेल लाईन हा जो फेनोमेना आहे की क्युमुलोनिंबस प्रकारचे ढग एकामागे एक रेल्वेच्या डब्यासारखे आल्यामुळे ही स्क्वेल लाईन फॉर्म झाली। 40 किलोमीटर लांबीपर्यंतची ही स्क्वेल लाईन साधारणतः होती। ढगांची उंची साधारण 2 किलोमीटर, जमिनीपासून 2 किलोमीटरपासून तर पुढे 5 किलोमीटरपर्यंत, पुढे म्हणजे 7 किलोमीटरपर्यंत, 2 ते 7 किलोमीटर असे 5 किलोमीटर एवढ्या उंचीचे हे ढग होते। आणि हे ढग जेव्हा नाही काही रिकामे होत गेले तेव्हा हा पाऊस या स्क्वेल लाईनमध्ये पडला। आणि अशा पद्धतीचा पाऊस याच्या आधी 1940 साली 110 मिलीमीटर पाऊस जो आहे तो 3 तासामध्ये पडला होता। परंतु अशा पद्धतीचा हा पाऊस आणि स्क्वेल लाईनचं फॉर्मेशन हे नाशिकमध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच झालंय। पण यापूर्वी ढगफुटी आपण नेहमी बघतो महाराष्ट्रामध्ये पण हे असं पहिल्यांदा घडलंय का? ढगफुटीच्या घटना महाराष्ट्रामध्ये अनेकदा घडतात। विदर्भामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत ढगफुटीच्या। पुण्यामध्ये ही ढगफुटी झाली होती 2010 साली। परंतु स्क्वेल लाईनचं फॉर्मेशन ही गोष्ट जी आहे ही ढगफुटीपेक्षा वेगळी आहे। आणि स्क्वेल लाईनचं फॉर्मेशन ही रेअर घटना आहे जी नाशिकमध्ये बघायला मिळाली। अर्थात हा निसर्ग आहे। ही स्क्वेल लाईन का फॉर्म झाली याचं उत्तर नाही की शोधणं हा संशोधनाचा भाग होईल। परंतु ही स्क्वेल लाईन फॉर्म झाली आणि एका विशिष्ट पट्ट्यामध्ये नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलेली ही स्क्वेल लाईन 40 किलोमीटरची, याच्यातनं पाऊस पडला आणि त्या पावसामुळे नाशिकचं जनजीवन जे आहे ते ठप्प झालं। खरं तर दुर्मिळ घटना ही नाशिककरांना बघायला मिळाली त्या दिवशी, मात्र त्यामुळे पूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं होतं। ही स्क्वेल लाईन खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आली तर मोठा गोंधळ होऊ शकतो। येत्या मान्सूनमध्ये प्रत्येकानं काळजी घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।